नमस्कार. घर स्वप्नांचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण भेट देणार आहोत ती ओरी रियालिटीच्या पुण्यातल्या एका प्रोजेक्टला आणि या प्रोजेक्टबद्दल आपण माहितीही जाणून घेणार आहोत. कारण सगळ्यांनाच स्वप्नातलं घर साकार करायचं असतं. मात्र आजच्या ह्या मॉडर्न युगामध्ये थोडंसं क्रिएटिव्ह, थोडंसं एस्थेटिक लुकवालं घर प्रत्येकालाच आवडतं, हो की नाही? मग अशाच घरांची सफर आज आपण घर स्वप्नांचं ह्या कार्यक्रमात तुम्हाला घडवणार आहोत. तेव्हा हा संपूर्ण एपिसोड पाहायला विसरू नका बरं. चला तर मग माझ्यासोबत जाणून घेऊयात ओरी रियालिटीच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स विषयी. नमस्कार. आज आपण आलोय पुण्यातील भुगाव मधल्या ओरी रियालिटीच्या या साईटवरती आणि आपल्या सोबत आहेत ओरी रियालिटीचे CMD आलोक झा सर. आपण सगळ्यात अगोदर त्यांचं मनापासून स्वागत करूयात. नमस्कार सर. नमस्कार. आलोक झा सर ह्यांचं ओरी रियालिटी ह्या ठिकाणी आता सध्या बांधकाम सुरू आहे. ते बांधकाम व्यावसायिक आहेत. आपण सगळ्यात अगोदर त्यांच्या ह्या बांधकाम व्यावसायिकाच्या कारकिर्दीबद्दल आणि आता नवीन प्रोजेक्ट जे सुरू आहे क्लाउड 51 आणि क्लाउड 28 बद्दल जाणून घेणार आहोत. सर, क्लाउड 51 आणि क्लाउड 28 हे नावच काहीतरी युनिक वाटतं. ह्या नावामागे काय इतिहास आहे? आणि तुम्ही विंडोज हे देखील प्रोजेक्ट केलं होतं आणि ह्या विंडोज प्रोजेक्टला देखील खूप चांगला भरभरून असा प्रतिसाद देखील मिळाला होता. तुम्ही स्वतः IT बॅकग्राऊंडमधले आहात, त्याच्यानंतर तुम्ही लॉ देखील केलंय. एवढं सगळं असताना आता तुम्ही बांधकाम क्षेत्रामध्ये आहात, त्याबद्दल. थँक्यू. मेन जर तुम्ही सांगितलं की IT बॅकग्राऊंड, IT बॅकग्राऊंड मध्ये आहोत. मी जवळपास 15 वर्ष 18 वर्ष काज केला IBM सोबत. नंतर why came into this field, having some passion. My father was from a civil background. He retired as chief engineer in the irrigation department. So जरी आम्ही स्टार्ट केला विंडोज प्रोजेक्ट, तर त्यासाठी फक्त मी IT लोकांसाठी केला होता. दॅट वॉज ओनली फॉर द IT पीपल. लेटर ऑन आय चेंज द होरायझन. नाव ओरी केला. ओरी पण त्याच्या मागे पण नाव इज आउटस्टँडिंग रेजिडेन्सेस इकॉनॉमिकल अँड इको फ्रेंडली नाव इज देअर. अँड थोडासा याच्यामध्ये आपण नाव तुम्ही विचारलं की बाय क्लाउड कसाला केला, 28 कसाला केला, 51 कसा केला. क्लाउड दो IT पीपल कॅन रिलेट इट, दॅट इज स्टोरेज सिस्टम. बट हे जे इथे जे केला मी क्लाउड, बिकॉज ऑल द प्रोजेक्ट्स विच आर गोइंग टू बी अ हाय राईज बिल्डिंग. ओके, जे हाय राईज बिल्डिंग होणार ते मी क्लाउड नावावर करणार. त्याच्यासाठी मी ऑलरेडी हे घेतलं आहे सर्टिफिकेट, जे असतो IP राईट्स घेतलं आहे. आणि सेकंड जे आहे 28 आणि 51 हा सर्वे नंबर प्रमाणे आहे. जसं बावधानचे आहे 51 सर्वे नंबर आहे, तो 30 महिन्याची बिल्डिंग आहे. हा पण 27 महिन्याची बिल्डिंग होणार आहे. हे सगळे हाय राईज बिल्डिंग होणार आणि याच्यापेक्षा होणार नाही, कारण की इथे जे MOD ची जी आपली रिस्ट्रिक्शन आहे त्याप्रमाणे दॅट इज अ मॅक्सिमम हाईट यू कॅन अचीव्ह अँड वी आर अचीविंग दॅट. त्यासाठी मी नाव ठेवलं होतं. एक इंडेक्स टॅप रिपोर्ट म्हणून येतात. टॉप 5 मध्ये आपण कन्सिस्टन्टली 3 ते 4 क्वार्टर आले. आता मागच्या क्वार्टर मध्ये आपण टॉप 3rd मध्ये. सर, आता तुम्ही जसं म्हणालात तसं की आता खूप डेव्हलप होत आहे, म्हणजे भुगाव असेल किंवा बावधन असेल, आता हे खूप डेव्हलप होत आहेत. या पुण्यामधल्या काही हे पार्ट आहेत ते. ह्या सगळ्याला रिस्पॉन्स कसा मिळतोय लोकांचा? मुंबई, नाशिक ह्या ठिकाणाहून पण लोक येतात का तुमच्याकडे घर घ्यायला? आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून कसं बघतायत ह्या प्रोजेक्टकडे? व्हेरी गुड क्वेश्चन. काय बद्दल? कारण की आता पण सांगतो, अगर तुम्ही ऐकलं असेल वॉरेन बफेट किंवा कोणाची माहिती, त्यांनी काय बोलला, रिअल एस्टेट इज द सेफेस्ट बेट. सध्या तुम्ही पहा कुठलाही शेअर मार्केट किंवा काहीतरी, देयर आर अप्स अँड डाऊन्स, बट रिअल एस्टेट इज समथिंग कन्सिस्टंट ओव्हर द इयर्स. सेकंड गोष्ट ही सांगतो, तुम्ही जे विचारला की कसा प्रतिसाद भेटला तुम्हाला. बावधान पण 2 बावधान आहे, बावधान बुद्रुक आणि बावधान खुर्द. बरोबर. आमची जे क्लाउड 51 प्रोजेक्ट आहे ते बावधान खुर्द मध्ये, जे PMC मध्ये सुरुवातीपासून 1991 पासून तो PMC मध्ये आहे. दॅट वॉज ऑलरेडी अ डेव्हलप्ड एरिया. ओके, अँड द रेट इज ऑब्वियसली हायर कम्पेअर्ड टू द सराउंडिंग एरिया. आणि इथे लोक कोण येतात,
कोथरूड म्हणून येतात. जे लोकांना कोथरूड मध्ये ते 3 BHK नाही घेऊ शकतात ते इथे घेतात. त्यांच्याकडे ऑलरेडी फ्लॅट आहे. ऑल आर ऑर्गॅनिक कस्टमर्स मीन्स दे आर कमिंग फॉर द परचेज ऑफ फ्लॅट. दे आर नॉट कमिंग टू जस्ट विंडो शॉपिंग साठी कोणी येत नाही. बरोबर. ते बावधानचे क्लायंट होऊ शकतो. भूगावचे क्लायंट थोडी वेगळी आहे. ते जे लोकांना बावधान नाही घेऊ शकतो थोडा भूगावला जातो. रेट्स कमी आहेत. रेट्स कमी आहे. सेकंड काय आहे, हा PMRD आहे. तुम्हाला ऑथॉरिटी 2 आहे. ते PMC ऑथॉरिटी आहे, सँक्शनिंग ऑथॉरिटी. बरोबर. इथे PMRD ऑथॉरिटी आहे. पुणे मेट्रोपॉलिटन आणि ते पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. पाणीचा एक सोय असतो. पुण्याचे पाणी खूप महत्वाची गोष्ट आहे. हो. EMC मध्ये पाणी आहे, आपल्याकडे सुरुवातीपासून पाणी आहे, ड्रेनेज सगळे आहे. इथे नाव होता, आधी नव्हता, पण लकीली आमच्या इथेच एक लेक आहे, मध्ये विहीर केलाय, पण ऑलरेडी कनेक्शन करून ठेवलाय. बरं. देर इज नो, आता पण जे कन्स्ट्रक्शन करताना पण तुम्ही पाहिला नो टँकर कमी, गेटिंग द वॉटर फ्रॉम आवर ऑन वेल. सर हे तर आहेच, मात्र 2 BHK 3 BHK आजकाल 4 BHK देखील अनेक जण परचेस करण्याचा विचार करत असतात, कारण की फॅमिली मोठी असते किंवा कदाचित पुढे जाऊन फ्युचरचा विचार करतात पुढे, कारण 1-2 वर्षांमध्ये हे प्रोजेक्ट प्रत्येकाला त्यांचं स्वप्नातलं घर साकारता येणार आहे. मला ह्याच दृष्टिकोनातनं पुढचा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, अम्युनिटीजचं काय? कारण सगळ्यात अगोदर लोक बघतात ते अम्युनिटीज बद्दलही बघतात. सो अम्युनिटीज कशा पद्धतीने आपल्या ह्या प्रोजेक्ट मध्ये दिल्यात? आम्ही जे सुरुवातीपासून जर विंडोज पासून पण केलं ना, तुम्ही जाऊन पाहिलं ना, सच अ ओपन स्पेस, सच अ बिग ओपन स्पेस इन यू वोंट फाइंड एनीवेअर. इतका ओपन स्पेस ठेवला. आता पण कधी कधी आपण जातो ना, तिथे असं वाटतं लोक ज्यांनी इथे आता इन्व्हेस्टमेंट फ्लॅट ठेवला ते काय म्हणतात की कधी कधी असं वाटतं रविवारी येऊन इथे बसायचं, इथे बसून निसर्गाला बघायचं आणि बसायचं. छान हवा आहे, चांगली वातावरण आहे, देयर इज नो नॉइज एक्सेट्रा, पॉल्युशन नाहीये. त्यामुळे तेच बघून मी हसाच, कारण की ते आपण पाहिला की भाई कशामुळे प्रतिसाद भेटतो. बरोबर. आधीचा क्वेश्चन होता कसा प्रतिसाद भेटतो. तुम्हाला हे सांगताना आधी सांगितलं होतं मी की आपण टॉप 3 मध्ये इंडेक्स टॅक्टर पण पाहिला तुम्ही. वी विल कमिंग इन द टॉप 3 फॉर 3-4 quarters consecutive. And we are also expanding in the sense that whenever we acquire the आजूबाजूच्या लँड आपण घेतो ना, तर आपण हा बदल नाही की पहिले फ्लॅट बांधायचे, पण हे बघतो की अजून काय एमिटीज त्याच्यामध्ये टाकू शकतो. बरोबर. हे बघून त्या एमिटीज बद्दल तुम्हाला सांगितलं, यू हॅव ऑलमोस्ट ऑल द एमिटीज जे आपण प्लॅन करू शकतो. सेकंड जे तुम्हाला सांगितलं की हा एरियामध्ये जे आहे जे प्रतिसाद फक्त एमिटीज मुळे नाही भेटतात. हा एरियामध्ये जे डिझाईन आहे फ्लॅटची ना, तो पण बघावे लागतात. बरोबर. आम्ही ज्याचा तुम्ही केला ना, मोस्टली डिझाईन वी आर प्रेफरिंग द बटरफ्लाय डिझाईन. बटरफ्लाय म्हणजे काय होतं की 2 रूम 3 BHK सांगतात, 2 BHK 2 BHK एक साईडला ठेवलं, 1 BHK गेस्ट रूम एक साईडला ठेवलं. आणि एक क्वेश्चन तुम्ही विचारला होता आधी की 4 BHK पण बरेच कॉन्सेप्ट. आम्ही 4 BHK डायरेक्ट असं नाही मानतो की बाय डायरेक्ट 4 BHK करायचं आहे. काय होतं, आज माझी कॅपॅसिटी आहे आणि बाउंड अप 4 BHK. बरोबर. उद्या नाही तर काय करू, मला उद्या वाढत नाही, समजा माझे मुलगे बाहेर गेले पडायला, काय नाही कसा करू, 4 BHK मध्ये काय करणार आपण, काय इन्कम होऊ शकतो नाही तुमचे 4 BHK, हाऊ कॅन यू गिव्ह पेइंग गेस्ट राहू शकतात. सो वी आर डिझायनिंग ऑल्सो देअर जोडी फ्लॅट्स. जोडी फ्लॅट्स म्हणजे काय, 2 BHK साईडला आला. बरोबर. ओके, आज तुमच्याकडे पैसे आहे, दोन्ही मधला वॉल काढा, तुमची 4 BHK रेडी आहे. बरोबर. उद्या तुमच्याकडे पैसे नाही आहे किंवा तुम्हाला बाहेर जायचे, ट्रान्सफर झाली कुठेतरी तुमची, तुम्ही काय केलं, मधला वॉल टाकला, 2 2 BHK. चांगली प्रतिसाद भेटली त्यांच्यामुळे माझे जितके 4 BHK होते सगळे सोल्ड. क्या बात आहे. ऑलरेडी आवर फ्लॅट इज ऑलमोस्ट 85% सोल्ड एट प्लॉट 51. आणि इथे पण जे खूप 20-25 ऑलमोस्ट 400 फ्लॅट स्कीम दिस इज ऑल्सो वॉट एव्हर वी हॅव दॅट आउट ऑफ सँक्शन फ्लॅट इज 20 ओनली टू सेल इट आउट. बरोबर. त्यामुळे अगदी. आता तुम्ही हे म्हणालात 4 BHK असेल किंवा वेगवेगळ्या अम्युनिटीज बद्दल तुम्ही आता बोललात की अम्युनिटीजचा आम्ही सगळ्या बऱ्यापैकी प्रोव्हाइड करतोय, हे सगळं आहे, पण क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो, कारण सगळेच जण तेही बघत असतात, तर त्याबद्दल मला जाणून घ्यायचंय. येस, दॅट इज वाय from being an engineering background, what is special I am bringing in this industry or in this project, बरोबर, in this field I came. तर हे असं बद्दल होतं की ज्यादा IT मध्ये कसं होतं, आपण स्टार्टिंगला कसं करतो, डिझायनिंग करतो, डेव्हलपमेंट करतो, सोबत टेस्टिंग करतो, नंतर डिप्लॉयमेंट करतो. सेम प्रोसेस आम्ही इथे फॉलो करतो.
आम्ही त्याच्यामुळे आपल्याकडे ISO 9001 सर्टिफिकेट आहे, ISO 10001 सर्टिफिकेट आहे आपल्याकडे. ऑल द बिल्डिंग्स वी आर मेकिंग गोल्ड डेटेड. गोल्ड डेटेड मीन्स IGBC एक गोल्ड करतं की तुम्ही whether why gold dated, obviously we are getting some incentive FSI for that, but that makes sure that eco-friendly. You are promoting environment friendly materials to be used in your project. There are certain parameters. जैसे there are 70 parameters. प्रत्येक parameter एक एक पॉइंट असतो. ते जोडून एकूण तुम्ही केला, अगर सेट 70 आला तर तुम्ही गोल्ड मिळणार. त्याच्यापेक्षा 76 प्लस गेला तुम्हाला प्लॅटिनम भेटणार. बरोबर. लकीली कालच मला कळला की इथे आपण फक्त मला 2 गोष्टी अजून ऍड करायच्या आहेत. क्लाउड 28 ला हा प्लॅटिनम कॅटेगरी मध्ये जाणार. काय करायचं मला फक्त जे आपला रॅम्प असतो ना ते मला ह्याच्यासाठी जे आपण डिजेबल फिजिकल डिजेबल पर्सन साठी मला रॅम्प करायचं एवढं फक्त मला ऍड करायचं. बाकी सगळे तुम्ही STP सांगा विचारा. OWC अरे वा, रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, क्या बात आहे. ब्रिक्स आहे, आमची स्वतःची RMC प्लांट आहे. त्यामुळे काय होतं मी क्वालिटी में कॉम्प्रोमाइज करू कुठे बाहेर काहीतरी आणाच बरोबर. ऑब्विसली क्वालिटी आपली चांगली होणार आणि तिथे पण टेस्ट होतो. तिथे आपण प्लांट मध्ये प्रोडक्शन करतो. सेकंड टेस्ट आपण जागेवर करतो, तिथे पण पोर करतो. डेली आपली स्वतःची गाडी असल्यामुळे तरी पण जवळपास 1-2 गाडी रिजेक्ट करतो आपण की भाई त्याच्यामध्ये सेग्रिगेशन आला, स्लरी इज कमिंग मोर देन द रिक्वायर्ड, आपण रिजेक्ट करतो. हे नाही की आपली आहे वापरा असं नाही, चेक करा. ते वेगळी टीम आहे क्वालिटीची, एक्झिक्युशन टीम वेगळी आहे. त्यामुळे त्याच्यावरती कंट्रोल असतो आणि क्वालिटी टीम डायरेक्टली वर्क्स विथ मी. बाकी एक्झिक्युशनचं पण पाहतो मी वीकली, पण क्वालिटी टीमचं काय झालं समजा मला रिजेक्ट करायचं काय तर मला डायरेक्ट मला विचारायचं आहे आणि ते मी रिजेक्ट करतो, डायरेक्ट रिजेक्ट करा असं करतो. अरे वा. मला पण सांगतो कुठेतरी विचारलाय तुम्ही ऑलवेज विचारा लिटिगेशन बद्दल. लिटिगेशन आहे का प्रोजेक्टला तर नाही. आलोक सर, आता तुम्ही ह्या सगळ्या प्रोजेक्ट बद्दल सांगितलं आणि मला वाटतं की आता जे प्रेक्षक आपला हे इंटरव्ह्यू बघत असतील त्यांना नक्कीच या प्रोजेक्टची बद्दल आता उत्सुकता वाढली असेल आणि ते नक्कीच आपल्या या प्रोजेक्टला भेट देतील आणि स्वतःचं स्वप्नातलं घर बुक करतील असं मला वाटतंय. कारण की इतक्या सुंदर ॲम्युनिटीज तुम्ही देतायत, त्याचबरोबर मॉडर्न लाईफस्टाईल सारखी घरं तुम्ही उपलब्ध करून देतात. सगळंच उत्तम असल्यामुळे ह्या प्रोजेक्टला खूप चांगला प्रतिसाद मिळणारच आहे. आलोक सर, तुम्ही खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू सो मच. आता भेट देऊयात क्लाउड 28 ला. अर्थातच इथेही सर्व प्रकारच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध आहेतच आणि 2, 3, 4 BHK फ्लॅट्स कस्टमाइज पण करून मिळतात. 50 पेक्षाही अधिक सुविधा ह्या दोन्ही प्रकल्पांमध्ये उपलब्ध आहेत. मी IT इंडस्ट्रीमध्ये काम करतो. आम्ही बऱ्याच दिवसांपासून पुण्यामध्ये घर पाहत होतो. वन फाईन डे आम्हाला ऑरीच्या क्लाउड 28 या प्रोजेक्टबद्दल समजलं. आम्हाला या प्रोजेक्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घर फार आवडलं आहे. त्याच्यानंतर द लोकेशन इज व्हेरी गुड. फ्युचरच्या दृष्टीने इथे विविध प्रकारच्या डेव्हलपमेंट्स होत आहेत. रेग्युलर सुविधा ज्या लागतात आपल्याला त्यासुद्धा सगळ्या एकदम जवळच आहेत. हम पिछले 2-3 साल से प्रॉपर्टी सर्च कर रहे थे और फाइनली हमें ये प्रॉपर्टी बहुत अच्छी लगी. सबसे पहले क्योंकि इसका लोकेशन मुझे बहुत पसंद आया कि आगे जाके कंस्ट्रक्शन नहीं है, पूरा डेड एंड है और NDA की पूरी पहाड़ियों से वो घिरा है और काफ़ी अंदर है, तो मेन रोड का जो साउंड या नॉइस है उससे काफ़ी शांत जगह है ये. क्वालिटी ऑफ वर्क भी मुझे काफ़ी अच्छा लगा, यानी काफ़ी बारीकाई से हर एक चीज़ों पे ध्यान दिया है उन्होंने. इवन टॉयलेट फिक्चर्स से लेके टाइल्स, हर एक चीज़, पेंट भी जो उन्होंने यूज़ किया है और मटेरियल भी इवन अभी साइट पे हमने देखा जो यूज़ किया है वो भी काफ़ी अच्छा है. तो आई एम वेरी सेटिस्फाइड विद आवर डिसीजन कि हमने काफ़ी अच्छा डिसीजन लिया है यहाँ पे प्रॉपर्टी बुक करके. थँक्यू. ओरी रियालिटीमध्ये मी 2 BHK फ्लॅट बुक केलेला आहे. यांचं सॅम्पल फ्लॅट बघितल्यानंतर मी तर प्रेमातच पडले आणि फायनली आमच्या स्वप्नातलं घर आता सत्यात उतरेल. थँक्यू. इथे खूप छान स्विमिंग पूल आहे आणि मला म्हणूनच हे खूप आवडलं आणि इकडे प्लेग्राऊंड पण आहे, म्हणून मी आई बाबांना म्हटलं की आपण इथंच घेऊया.
आफ्टर ॲग्रीमेंट आफ्टर बुकिंग ज्यावेळी आमच्या पेआउटचा प्रश्न येतो, ज्यावेळी आम्हाला ते सगळ्यात जास्त मॅटर ते करतं, त्यावेळी पेआउटच्या बाबतीत पण असं झालं की बाबा जी कमिटमेंट डेट त्यांनी दिली त्याच्या अगोदरच आम्हाला पेआउट वगैरे या गोष्टी आम्हाला रिलीज करण्यात आलेल्या आहेत. सो एकंदरीत हा एक्सपिरियन्स आमच्यासाठी खूप डिलाईटफुल होता. बऱ्याच ठिकाणी बिल्डर्स तुम्हाला इझिली अवेलेबल होत नाहीत, पण अनेक क्लायंटचे जर क्वेरीज सॉल्व्ह करण्यासाठी स्वतः तुम्हाला आलोक कुमार झा सर हे नेहमी अवेलेबल असतात. मला एक पर्टिक्युलर स्क्वेअर फूटचा फ्लॅट आणि पर्टिक्युलर साईजचा ज्याच्यामध्ये माझी फॅमिली पूर्ण व्यवस्थित राहू शकते, प्लस मला ज्या अपेक्षित ॲमेनिटीज वगैरे होत्या आणि माझ्या बजेटमध्ये ह्या सगळ्याच गोष्टी एकत्रित तिथे जुळून आल्या. त्याच्यामुळे मी बघता क्षणी पहिल्या वेळेला तिथे फ्लॅट बुकिंग करून टाकला. चला तर मग जाणून घेऊयात हा क्लाउड 51 प्रकल्प आहे तरी कसा. निसर्गाच्या सानिध्यात पुण्याच्या आयटी क्षेत्रातील बावधन सारख्या अगदी मध्यवर्ती असलेला क्लाउड 51 हा प्रकल्प सर्व सोयी सुविधांनी सज्ज आहे. तसंच पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या या प्रकल्पाला पाणी पुरवठ्याची सुविधाही उत्तम लाभली आहे. अतिरिक्त सुरक्षेसाठी दर 6 महिन्यांनी आरओ वॉटर प्युरिफिकेशन सुद्धा केलं जातं. हायवे पासून जवळ शाळा, कॉलेज, बस, हॉस्पिटल आणि इतर सर्व आवश्यक सोयी सुविधा काही अंतरावरच उपलब्ध आहेत आणि लवकरच इथे मेट्रोही पोहोचते. बरं, बांधकाम, सोयी सुविधा आणि गुणवत्तेचा दर्जा एवढा उत्तम आहे की ग्राहक खुश होणारच. आणि हे आम्ही नाही तर प्रकल्पाची रँकिंगच सांगतेय. साऊथ वेस्ट पुणे झोनमध्ये हा प्रकल्प 3ऱ्या स्थानावर आहे. क्लाउड 51 मध्ये आपल्याला मिळणारे 2, 3 आणि 4 BHK फ्लॅट्स. चला तर प्रत्यक्षात व्हिजिट करूया या शो फ्लॅटची. बावधन ह्या ठिकाणी क्लाउड 51 हे प्रोजेक्ट आता साकारलं जात आहे. बरोबर. या प्रोजेक्टला कसा रिस्पॉन्स आहे? आपण एप्रिल 2023ला हा प्रोजेक्ट लॉन्च केला. लॉन्च करताना आम्हाला सुद्धा एक्सपेक्टेड नव्हतं की अपेक्षित आपला प्रोजेक्ट 7 महिन्यामध्ये नाही का प्रचंड प्रतिसादामध्ये पूर्ण विक्री होऊन जाईल, अशा पद्धतीने आमचं नियोजनसुद्धा नव्हतं. पण एक प्राईम लोकेशन, ॲक्सेस या गोष्टी बघायला गेल्या तर चांदणी चौकापासून फक्त 700 मीटरच्या डिस्टन्सवरती आपल्याला हा प्रोजेक्ट कोथरूडकर, वारजे आणि या परिसरातल्या बऱ्याच लोकांनी जस्ट एक आले, बघितला आणि सॅम्पल फ्लॅटला बघितल्यानंतरच त्यांनी नाही का आपल्याला इमिजिएट टोकन घ्या सर, बुकिंग करा. प्री लॉन्चमध्येच आमचा 70% नाही का प्रोजेक्ट हा सोल्ड आउट झाला होता. आपण जेव्हा प्रॉपर्टी बघतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं असतं लोकेशन. तुमचं लोकेशन कुठं आहे, काय आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यानंतर लेआउट, तुमच्या प्रॉपर्टीचा 2 BHK 3 BHK लेआउट कसा आहे. प्रत्येक ठिकाणी लेआउटमध्ये 20-50 स्क्वेअर फूटचा फरक असतो, पण तो लेआउट कशा पद्धतीनं बसवला आहे ते जास्त महत्त्वाचं असतं. आणि थर्ड, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या प्रॉपर्टीची कनेक्टिव्हिटी. तुमच्या प्रॉपर्टीची जर कनेक्टिव्हिटी चांगली असेल तर ती प्रॉपर्टी तुम्हाला राहण्यासाठी तर उत्तम असतेच, शिवाय इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा चांगली असते. तर ह्या सगळ्यांचा मेळ घ्यायचा असेल तर बावधानमध्ये असलेला ओरी रियाल्टीचा क्लाउड 51, हो, ह्यामध्ये तुमची सगळी रिक्वायरमेंट परफेक्टली परिपूर्ण होईल. थँक्यू. क्लाउड 51 ह्या प्रोजेक्टला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. मात्र ह्या प्रोजेक्टमध्ये अजून एक वैशिष्ट्य म्हणजे खास करून लहान मुलांसाठी ह्या ठिकाणी प्ले स्कूलचं प्लॅनिंग केलं जात आहे. आपण त्याबद्दलच जाणून घेऊया. सो ॲज यू करेक्टली सेड, लहान पोरांसाठी म्हणजे फॅमिली, पेरेंट्स लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हलिंग ते अवॉइड करतात. तर आणि ॲज यू नो क्लाउड 51मध्ये ऑलमोस्ट 400 फॅमिलीज म्हणजे कम्प्लिशनवर राहायसाठी येणार. तर मोस्ट ऑफ देम विल बी ट्रॅव्हलिंग फॉर अदर पर्पजेस लाईक फॉर द जॉब अँड ऑल. सो आपला मेन उद्देश हे आहे की तेव्हा त्यांना पोरांची काळजी नाही की म्हणजे त्यांना सोडायचं आहे, हे सगळं त्यांच्या डोक्यात त्रास नको. त्याच्यासाठी बेसिक काय लागतं, प्ले स्कूल. तर ते एक्स्ट्रा एम्युनिटीजचं सगळे प्रोजेक्ट म्हणजे कुठले पण सोसायटीमध्ये असतात. त्याच्यात प्लस आपण हे ठेवतात कारण की दे विल नॉट हॅव एन टेन्शन ऑफ ड्रॉपिंग त्यांचे पोरांना लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल. बरोबर. या म्हणजे घरी आजी आजोबा आणि कोणतरी असेल ते पण त्यांना ड्रॉप पिक असं करू शकतात. तर म्हणजे ह्या सेटअपमध्ये आपला उद्देश फक्त हेच आहे की त्यांच्याकडून एक अजून
त्रास और टेन्शन त्यांच्या डोक्यातून काढून घ्या, तर ते बरोबर. आनंदी ह्या सोसायटीमध्ये राहू शकतात आणि त्यांना त्यांची पोरांची पण काय सुरक्षित Safety फार सेफ्टी फार महत्त्वाची. सेफ्टीची बरोबर पण काय काळजी नसेल तर. आणि वी हॅव एक्सपर्टाईज ॲज यू नो द डायरेक्टर आलोक सर, ही हॅज दॅट बॅकग्राऊंड, एज्युकेशनल बॅकग्राऊंड, आणि वी हॅव अ टीम. तर त्यांचे एक्सपर्टाईज आपण यूज करून हे नवीन सेटअप, प्ले ग्रुपचा सेटअप क्या बात. करायचा प्रयत्न करतोय. तेव्हा घर स्वप्नांचं हे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. आज आपण भेट दिली ती पुण्यातल्या भूगाव आणि बावधनमधल्या ओरी रियालिटीच्या क्लाउड 51 आणि क्लाउड 28 ह्या प्रोजेक्ट्सना. कसा वाटला हा प्रोजेक्ट हे जरूर कळवा आणि तुमच्या स्वप्नातलं घर नक्कीच साकार करा. तेव्हा आजच बुक करा तुमच्या स्वप्नातलं घर. पुढच्या भागात आपण असेच वेगवेगळे प्रोजेक्ट्स घेऊन भेटणारच आहोत. तेव्हा पाहायला विसरू नका आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं.